आरडी बातमी. तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 5,000 रुपये बोनस मिळणार, दिवाळीचा बोनस दिला जाणार, अशा अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिल्या असतील किंवा अनेक वेबसाईट अथवा न्यूज पोर्टलने देखील याबद्दलची अपडेट दिली आहे की बांधकाम कामगारांना ऐन दिवाळीमध्ये राज्य सरकारच्या वतीने 5,000 रुपयांचा बोनस दिला जाणार. परंतु आता आचारसंहिता सुरू आहे. मग आचारसंहितेच्या काळामध्ये हे पैसे मिळणार का? जर पैसे मिळणार तर ते कधी मिळणार आणि कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार, असे देखील प्रश्न अनेक बांधकाम कामगारांचे आहेत. तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर घेणार आहोत. मित्रांनो, ते पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, लोकमत या पेपरची बातमी काय आहे की शासन निर्णय किंवा सूचना प्राप्त नसल्याचे आले समोर. अफवा, बांधकाम कामगारांनो 5,000 रुपये मिळणार नाहीत. आता ही अशी माहिती स्पष्टपणे देण्यात आली आहे. ऑक्टोबर 19चा हा पेपर आहे. आता यामध्ये काय सांगितलंय बघा, राज्यासह बीड जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान म्हणजेच की बोनस म्हणून 5,000 रुपये दिले जाणार असल्याची चर्चा जोर धरून आहे. मात्र याबाबत अद्यापपर्यंत शासन निर्णय पारित झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना 5,000 रुपये मिळणार नसून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता आचारसंहिता असतानाही चुकीचे मेसेज काही जणांकडून दिले जात आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने अनेक निर्णय घेतले. त्यामध्ये अनेक योजनांना मंजूर देण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याचे इलेक्शन असल्यामुळे 15 ऑक्टोबर पासून राज्यामध्ये आपल्या आचारसंहिता लागू झाली आहे. आता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी 14 ऑक्टोबर रोजी बांधकाम कामगारांना 5,000 रुपये देण्यात येतील असा निर्णय झाल्याची देखील चर्चा होती. परंतु वास्तविक पाहता असा कोणताही निर्णय झाला नव्हता, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. आता राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी जे काही निर्णय घेतले होते त्यामध्ये बांधकाम कामगारांच्या बोनस बद्दलचा निर्णय झाला नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळेच बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर 5,000 रुपये जमा होणार असल्याची अफवा जोर धरून आहे आणि या अफवेमुळे बांधकाम कामगार आपल्याला पैसे मिळणार असल्याच्या आशेवर संबंधित कार्यालयामध्ये सतत चकरा मारत आहेत. परंतु या अफवेमुळे बांधकाम कामगारांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेसाठी आचारसंहिता लागू झाल्याने सर्व नोंदणी बंद आहेत. परंतु गोरगरीब अथवा कमी शिकलेल्या मजुरांना एजंटांकडून विविध प्रकारच्या नोंदणींचे आमिष देखील दाखवले जाऊ शकते. म्हणूनच तुम्ही आता सतर्क राहायचे आहे आणि बांधकाम कामगारांना 5,000 रुपये द्यावेत याबाबत कोणताही शासन निर्णय झाला नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. आता यामध्ये अत्यंत महत्वाचं काय आहे तर बघा, अफवेला बळी पडू नये. म्हणजेच की एका अधिकाऱ्याने सांगितलं की बांधकाम कामगारांना किंवा बांधकाम मजुरांना 5,000 रुपये देण्याबाबत कोणताही शासन निर्णय प्राप्त झालेला नाही. तसेच विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता राज्यामध्ये सुरू असल्याने कामगारांनी कोणत्याही आमिष अथवा अफवेला देखील बळी पडायचं नाही. आता आचारसंहिता लागू असल्याने तुम्हाला हे पैसे मिळतील का? तर आदर्श आचारसंहिता कालावधीत मतदारांवर प्रभाव पडेल अशा कोणत्याही शासकीय योजना राबवल्या जात नाहीत. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांना 1,500 रुपये वाटप झाले आणि त्यानंतर आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच हा सर्व लाभ देण्यात आलेला होता. आता पुढचा जो लाभ होता तो पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा देखील थांबवण्यात आलेला आहे आणि या योजनांसह इतर देखील शासकीय योजनांचा लाभार्थ्यांना दिला जाणारा लाभ देणे निवडणूक काळापुरता थांबवले आहे आणि आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे सर्वांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. आता तुम्ही म्हणाल, आचारसंहिता म्हणजे काय? म्हणजे नक्की कोणते पैसे थांबले, आम्हाला पगार पण मिळणार नाही का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात. तर याबद्दल देखील तुम्हाला माहिती सांगतो मी की निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर सरकारी पैसा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही. राजकीय पक्ष किंवा एखाद्या व्यक्तीच्या फायद्यासाठी. त्यासोबतच निवडणूक प्रचारात सरकारी वाहने तसेच बंगले, विमान किंवा सरकारी सुविधांचा देखील वापर करता येत नाही. म्हणजेच की आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही सरकारी घोषणा, पायाभरणी अथवा उद्घाटन देखील होत नाहीत आणि याशिवायच
कोणतीही रॅली किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी देखील घेणे आवश्यक असते। त्यासोबतच निवडणूक रॅलीमध्ये पैसा, धर्म, जात यांच्या नावावर मते मागणे देखील पूर्णपणे निषिद्ध आहे। निवडणुकीशी कोणत्याही प्रकारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत, यासाठी गरज भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते। त्यामुळे तुम्हाला आता ही गोष्ट संपूर्णपणे क्लिअर झाली असेल की बांधकाम कामगारांना 5,000 रुपये बोनस मिळणार आहे का, तर हा बोनस बांधकाम कामगारांना मिळणार नाही। याबाबतच्या कोणत्याही अफवेला तुम्ही बळी पडायचे नाही आहे। काय झालंय, ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने एजंट फिरत आहेत आणि जे वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवून तुमचा आम्ही फॉर्म भरून देतो किंवा तुमची नोंदणी करून देतो आणि त्यानंतर तुम्हाला देखील दिवाळीला 5,000 रुपये जमा होतील असे अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती देत आहेत। तर या एजंटच्या कुठल्याही प्रकारच्या अफवेला तुम्ही बळी पडू नका, कारण यामध्ये तुमची लूट होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे। अजून याबद्दलचा कोणताही शासन निर्णय झालेला नाही आणि आता नोव्हेंबर महिन्यापर्यंत आचारसंहिता लागू असल्याने आता थेट डिसेंबर महिन्यामध्येच पुढील कुठलाही शासन निर्णय राज्य सरकार घेऊ शकतं आणि त्यामुळेच तुम्हाला लगेच कोणत्याही प्रकारचे पैसे मिळणार नाहीत आणि म्हणून तुम्ही कुठलाही फॉर्म भरून द्यायचा नाही। ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर। RD बातमी